नमस्कार मंडळी, वेलकम बॅक माय चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत व्हॉट्स इन माय बॅग. व्हॉट्स इन माय बॅग. तर मी माझ्या बॅगमध्ये काय काय ठेवते हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. आणि तुम्ही कोणकोणत्या गोष्टी तुमच्या बॅगमध्ये ठेवता हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि कोणत्या गोष्टी बॅगमध्ये ठेवणं मस्ट आहे हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सो दिस इज माय बॅग. ही माझी बॅग आहे आणि चला तर आपण पाहूया. तर पहिली गोष्ट मी माझ्या बॅगमध्ये ठेवते ती मॉइश्चरायझर. दिस इज हायमोस मॉइश्चरायझर. माझी स्किन खूप ड्राय आहे, सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे मला मॉइश्चरायझरची गरज सारखी पडते. अँड सेकंड वन इज परफ्यूम. तर मला परफ्यूम लावायला खूप आवडतं. तर हे पॉकेट फ्रेंडली परफ्यूम्स मी माझ्या बॅगमध्ये ठेवते. तुम्ही अजून पाहू शकता हे पण आहे बॉडी स्प्रे, ऑसम परफ्यूम. त्याच्यानंतर मी ठेवते लिपस्टिक ग्लॉस स्टेची. सो दिस इज द रेनी लिपस्टिक. ही खूप मस्त लिपस्टिक आहे, ट्रान्सफर प्रूफ आहे आणि लिक्विड लिपस्टिक आहे. ही पण खूप सुंदर आहे. ही माझ्या बॅगमध्ये मी कॅरी करते. नेहमी नाही लावत, नेहमी मी लिप बामच लावते, पण ही ठेवली आहे एमर्जन्सीला. अँड नेक्स्ट वन इज रिंग. हा मी रिंग बॉक्स वेगळा ठेवला आहे कारण मला रिंग्स घालायला खूप आवडतात. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहू शकता. मी आतासुद्धा एक छान अशी रिंग घातली आहे आणि मला रिंग्स घालायला फार आवडतात, त्यामुळे या रिंग्स बॉक्स मी असा वेगळाच ठेवला आहे जो मी माझ्या पॉकेटमध्ये कॅरी करते. तर निव्हियाचं डिओड्रंट मी यूज करते आणि ही मॅट सनस्क्रीन आहे. ही अजिबात ऑइली वगैरे नाही आहे, खूप छान आहे. यू कॅन यूज ऑल्सो सन बाम. सेकंड वन इज लिप बाम. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी जास्त लिपस्टिक नाही यूज करत, बाहेर जाताना लिप बाम यूज करते, त्यामुळे मी हा लिप बामसुद्धा ठेवलेला आहे. परत लिप बाम. त्याच्यानंतर मिरर आहे छोटासा जो पॉकेट फ्रेंडली आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे गॉगल्स. त्याच्यानंतर आय एम नॉट यूजिंग काजल सो मच, बट हे ठेवलं आहे मी एमर्जन्सीला. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत हे क्लिप्स सॉरी पडले. त्याच्यानंतर आपण पाहणार हे क्लिप्स जे वेळेवर कधीच आपल्याला भेटत नाहीत. क्लिप्स आणि पिन्स. अगेन परफ्यूम. तुम्हाला माझ्या बॅगमध्ये जास्त परफ्यूमच भेटतील. आणि लास्ट वन इज वॉच. ही वॉच मी एक्स्ट्रा कॅरी करते. त्याच्यानंतर सॅनिटरी नॅपकिन्स. गर्ल्सने एमर्जन्सीला पॅड बॅगमध्ये ठेवणं प्रचंड गरजेचं आहे, कारण कधीही आपल्याला हे यूज होऊ शकतात आणि जर कोणाला गरज असेल तर त्यांना देण्यासाठी सुद्धा यूज होऊ शकतात. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन मस्ट तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवलं पाहिजे. सो दॅट्स इट. एवढंच होतं माझ्या बॅगमध्ये. तुम्ही तुमच्या बॅगमध्ये अजून काय काय ठेवता आणि कोणत्या गोष्टी मी अजून माझ्या बॅगमध्ये कॅरी करायला पाहिजे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि पेपर स्प्रे इज अ मस्ट इम्पॉर्टंट. माझ्याकडे तो नाही आहे, पण मी घेणार आहे लवकरच आणि तुम्हीसुद्धा घ्या. तर बॅगमध्ये फक्त मेकअपचं सामान नाही तर सेफ्टी सामानसुद्धा कॅरी करा. आणि पॅड, टॅम्पॉन्स कॅरी करायला अजिबात विसरू नका, कारण ते गर्लसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठेही ट्रॅव्हलिंग करा, कुठेही जा, पण तुमच्यासोबत पॅड, वेट टिश्यूज असणं प्रचंड गरजेचं. आणि जसं की तुम्ही पाहिलं की माझी बॅग थोडीशी मेसी आहे आणि इट्स ओके टू बी मेसी. थँक्यू ऑल. तुमचे मनापासून सगळ्यांचे खूप खूप आभार शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बस, लव यू ऑल.